देशाचा चक्रवर्ती करी हे पद जीवाला प्राप्त होतं. तात्पर्य काय? स्वरूपाची जीवाला प्राप्ती होते. भगवद्गीतेच्या सेवेच्या नंतर जे फळ प्राप्त होतं ते सुद्धा श्रेष्ठ आहे. म्हणून या 4 कारणामुळे भगवद्गीतेला आपल्या सनातन धर्मामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. गंमत अशी घडली, पांडवांच्या वतीनं परमात्मा मध्यस्थी करण्याकरता गेले. कोणाजवळ? म्हणजे मी विचारल्यावरती मध्ये मध्ये बोलत जा, म्हणजे मला कळेल की तुम्ही काहीतरी ऐकताय. असं पांडवांच्या वतीनं परमात्मा मध्यस्थी करण्याकरता गेले. कोणाजवळ? कौरवाजवळ. विचार हा मांडला. आता पांडवांचा विचार लक्षात घ्या, त्यांची भूमिका लक्षात घ्या. दूतामध्ये पांडव हारले, सगळ्यांना श्रुत आहे. राज्य हारले, सर्वस्व हारले, वनवास भोगला, 1 वर्षाचा अज्ञातवास भोगला. सगळं भोगून झाल्याच्या नंतर पांडवांची भूमिका अशी होती, देवा कौरव 5 गावं द्यावी. किती गावं द्यावी? 5 गावं द्यावी. मोशी, चरुली, मोही, चिखली, डोळगाव ही गावं नव्हती ती. 5 गावं आमच्या उपजीविकेकरता द्यावी. बाकीचं राज्य हस्तिनापूर त्यांनी त्यांना ठेवावं. मध्यस्थी करण्याकरता परमात्मा गेले. कौरवांच्या समोर पांडवांची बाजू मांडली. म्हणले त्यांनी आता वनवास भोगलाय, अज्ञातवास भोगलाय, त्यांच्या उपजीविकेकरता 5 गावं द्या. नियमानं ते पण निम्म्या राज्याचे अधिकारी आहेत. कौरवांनी विचार उद्ध्वस्त केला भगवंताचा, मागणं फेटाळून लावलं. म्हणले 5 गावं काय, सुईच्या टोकावरती बसेल आम्ही एवढी जागा सुद्धा त्यांना देणार नाही. असं कोण म्हणलंय? कौरव म्हणले. महाभारत आणि रामायण याच्यामधला फरक सांगतो. पूर्वी काय घडले, आधी काय घडले? आधी घडले रामायण आणि नंतर घडले महाभारत. दोघांमध्ये एवढा फरक असा आहे, रामायणामध्ये भावाचं ते भावाचं, माझं ते सुद्धा भावाचं, अशी भावना ज्या ठिकाणी आहे त्याला रामायण असं म्हणतात. भरताने राजगादीवरती बसण्याची संधी असताना सुद्धा राजगादीवरती भरत बसलेला नाही. भावाचं ते भावाचंच, माझं ते सुद्धा भावाचं, अशी त्यागाची भूमिका म्हणजे रामायण. आणि महाभारतामध्ये पहा, माझं ते माझंच, भावांचं ते सुद्धा माझंच, अशी भूमिका जिथं आहे तिथं महाभारत. म्हणून ज्याच्या अंतःकरणामध्ये त्यागाची भूमिका आहे त्याचं जीवन आनंदमय आहे रामायणासारखं. ज्याच्या अंतःकरणामध्ये हव्यासाची भूमिका आहे त्याच्या जीवनामध्ये दुःख आहे महाभारतासारखं. मला मुद्दा काय सांगायचा आहे, सुईच्या टोकावरती बसेल आम्ही जागा सुद्धा पांडवांना देणार नाही अशी भूमिका कौरवांनी मांडली. युद्धाला सुरुवात झाली. देवानं सांगितलं युद्ध अटळे. हो म्हणलं युद्ध करू. कुरुक्षेत्रावरती युद्धभूमीवरती युद्धाला सुरुवात झाली. कौरवांच्या पक्षामध्ये असणारं सैन्य 11 अक्षौहिणी, पांडवांच्या पक्षामध्ये असणारं सैन्य 7 अक्षौहिणी. सगळ्या बाबतीमध्ये कौरव पांडवांना सरस आहेत. सैन्याच्या दृष्टीनं, योद्ध्यांच्या दृष्टीनं, सगळ्या बाजूनी कौरव पांडवांना जड आहेत. आणि मग भगवान अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करतात. ज्ञानोबरांची भाषा आहे, ध्वजस्तंभावरी वानरो तो मूर्तिमंत शंकरो सारथीवरी शारंग धरू अर्जुनेशी. परमात्मा सारथ्य करतोय. अर्जुन म्हणला, देवा मी कुणाशी युद्ध करावं? माझ्या बरोबरचा कोण आहे, माझ्या योग्यतेचा कोण आहे, त्याच्या समोर नेऊन तू माझा रथ उभा कर. भगवंत परमात्मा हुशार आहे. भगवंतानं रथ हाकला, भीष्माचार्यांच्या समोर नेऊन उभा केला. अर्जुना यांच्याशी युद्ध कर. भीष्माचार्य कोण आहेत जाणीव सगळ्यांना होती. भीष्माचार्य कौरवांच्या सैन्याचे सेनापती आहेत. कौरवांचं सगळं सैन्य भीष्माचार्यांच्या आधिपत्याखाली युद्ध करतंय. लक्षात घ्या, भीष्माचार्यांचा अधिकार मोठा आहे. भीष्माचार्य इच्छामरणी आहेत. भगवंतानं रथ उभा केला. अर्जुना यांच्याशी युद्ध कर. समोर नजर फेकली, आपलेच काका मामा चुलते सगळे सोयरे ज्यांच्या अंगा खांद्यावरती खेळलो असे भीष्माचार्य, ज्यांनी आपल्याला ज्ञान शिकवलं, गुरु द्रोणाचार्य, सगळी आपलीच मंडळी, आणि यांच्याशी आता मला युद्ध करावं लागणार अशी भावना, असा मोह अंतःकरणामध्ये अर्जुनाचे उत्पन्न झाला. आणि त्या मोहामुळं युद्धाला तयार असणारा अर्जुन, देवा धनुष्य खाली टेकवलं हातामध्ये असणारं आणि सांगितलं मला युद्ध करायचं, बोलत चला, नाही असं मध्ये मध्ये बोलत चला. म्हणजे
तुम्ही बोलल्यामुळं तुमच्या बाजूचा माणूस झोपणार असं. फक्त हो नाही तरी म्हणा. मला युद्ध करायचं नाही. देवानं कारण विचारलं, का माघार घेतोय? एवढं शौर्य असताना जेने संग्राम हरी जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला अर्जुनास गंधर्वाशी. ज्ञानोबारांनी सामर्थ्य सांगितले अर्जुनाचं. अर्जुना, युद्धामध्ये भगवान शंकरांना हरवणारा अर्जुन महापराक्रमी. शौर्य आहे, पराक्रम आहे, अधिकार आहे, सामर्थ्य आहे. एवढं सामर्थ्य असताना सुद्धा युद्धामधून माघार का घेतोय? अर्जुनानं सांगितलं, देवा, ही सगळी माझीच मंडळी आणि यांना मारलं काय आणि युधिष्ठिरासारख्या भावंडांना मारलं काय जे माझ्या बाजूला उभे आहेत? त्याच्यामध्ये काय फरक? ते पण भाऊच आहेत आणि हे पण भाऊच आहेत. मग त्यांना मारलं काय आणि ह्यांना मारलं काय? पाप मला लागेल. ज्या पुण्याईच्या जोरावरती देवा तुझं दर्शन मला झालंय या जन्मामध्ये, ज्या पुण्याईमुळे तू आता मला प्राप्त आहे, ही पुण्याई निघून जाईल, मला पाप लागेल आणि तू आता माझ्यापासून दूर जाशील. परमात्मा कुणाला भेट देतो? ज्याच्या संचितामध्ये पुण्य आहे अशा जीवाला परमात्मा भेट देतो. पापी लोकांना भगवंताचं दर्शन दुर्लभ सांगितलंय. देवा, मला पाप लागेल वगैरे. अर्जुनाने त्याचे विचार मांडले. अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्याय. पहिला अध्याय भगवद्गीतेचा ज्ञानेश्वरीचा संपला. आपण सगळ्यांनी पारायण केलं म्हणून सांगतोय. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. पहिला अध्याय संपला. दुसरा अध्याय सुरू झाला सांख्ययोग भगवद्गीतेचा. दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये अर्जुन भगवंताला शरण गेला. देवा, काय हिताचं अहिताचं काय, योग्य काय अयोग्य काय, मला माझ्या बुद्धीला कळत नाही. मी तुला शरण आलोय. शादी मामतम प्रपन्नम. मी तुला शरण आलोय आता आणि तू आता मला उपदेश कर की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून अर्जुनाला उपदेश करायला सुरुवात केली. अर्जुना, अशोचाननुशोचस्तम प्रज्ञावादंश भाष्यसे गतासून गतासूंच नानुशोचंती पंडिता. अर्जुना, विद्वान लोक घडून गेलेल्या गोष्टीविषयी शोक करत नाहीत. भगवंतानं उपदेश करायला सुरुवात केली. उपदेश सुरू केला. दुसरा अध्याय सांगितला सांख्ययोग, त्याला ज्ञानयोग असं म्हणतात. तिसरा अध्याय सांगितला कर्मयोग. चौथा अध्याय सांगितला कर्म संन्यास योग. पाचवा अध्याय सांगितला संन्यास योग. 6वा अध्याय सांगितला ध्यान योग. 7वा अध्याय सांगितला ज्ञान कर्म संन्यास योग. 8वा अध्याय सांगितला अक्षर ब्रह्मयोग. 9वा अध्याय सांगितला राजविद्या राजगुह्य योग. सर्व गुह्य तत्वज्ञान भगवंतानं 9व्या अध्यायामध्ये अर्जुनाकरता खुलं केलं. 10वा अध्याय सांगितला विभूती योग. मुख्य अशा 75 विभूत्या भगवंतांनी 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितल्या. 11वा अध्याय सांगितला विश्वरूप दर्शन योग. भगवंतानं अर्जुनाला स्वतःचं विश्वरूप दर्शन दाखवलं 11व्या अध्यायामध्ये. विश्वरूप दर्शन पाहिलं. अर्जुन घाबरला. देवा, तुझं विश्वरूप दर्शन पाहण्याकरता माझ्याकडे तेवढं सामर्थ्य नाही. अर्जुन घाबरलाय, घाम फुटलाय, तोंड कोरडं पडलंय आणि अर्जुन भगवंताला प्रार्थना करतोय, देवा, वेगी प्रसन्न होई देवराया, संहरी संहरी आपली माया, काढी माते महावया पासून या. देवा, हे तुझं विश्वरूप दर्शन दाखवणं आता बंद कर. पूर्वीचं चतुर्भुज स्वरूप मला दाखव. परमात्म्यानं पुन्हा चतुर्भुज स्वरूप दाखवलं आणि 12व्या अध्यायामध्ये सुरुवात झाली ती अर्जुनाच्या प्रश्नांनी. म्हणजे 11व्या अध्यायामध्ये जे विश्वरूप दर्शन दाखवलं ते दाखवल्यानंतर अर्जुन घाबरला. भगवंतानं पुन्हा विश्वरूप दर्शन बंद केलं, चतुर्भुज स्वरूप दाखवलं. देव म्हणले, अर्जुना, अरे माझं विश्वरूप दर्शन बघण्याकरता जपी तपी संन्यासी योगी आयुष्यभर साधना करतात, उपासना करतात. त्यांना सुद्धा हे विश्वरूप दर्शन मी दाखवत नाही. तुला विश्वरूप दर्शन दाखवलं आणि तू घाबरला. 11वा अध्याय संपला. 12वा भक्तियोग नावाचा अध्याय सुरू झाला. 12व्या भक्तियोग अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं सुरुवात झाली. अर्जुनाने प्रश्न घेतलाय, देवा, निर्गुण निराकाराची उपासना करणारे भक्त श्रेष्ठ का सगुण साकार भगवंताची उपासना करणारे भक्त श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मूर्तीपूजा करणारे श्रेष्ठ का मूर्तीपूजा न मान्य करता भगवंताची पूजा करणारे श्रेष्ठ? भगवंतानं उत्तर दिलं, अर्जुना, माझ्या ठिकाणी मन ठेवून नित्य नेमानं माझी उपासना जे करतात ते भक्त मला आवडतात. कळत न कळत भगवंतानं उत्तर दिलं, सगुण साकाराची उपासना करणारे भक्त श्रेष्ठ. पहिल्या श्लोकामध्ये 12व्या अध्यायाच्या शंका घेतली अर्जुनाने, कोण श्रेष्ठ? दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंतानं उत्तर दिलं, जे माझ्या ठिकाणी मन बुद्धी ठेवतात, माझी उपासना करतात नित्य नेमानं ते श्रेष्ठ.
पुढच्या 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये भगवंतांनी निर्गुण निराकाराच्या ठिकाणी आपलं भावना ठेवून भक्ती करणारे जे कोणी भक्त आहेत त्यांच्या भक्तीमध्ये त्यांना जो त्रास होतो काठिण्य, याचं वर्णन भगवंतांनी 3ऱ्या 4थ्या आणि 5व्या श्लोकामध्ये केलं. योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाच शेल वाटा बागा आला ज्ञानोबाराय बोलतात. आणि मग 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी या 12व्या अध्यायाच्या सगुण साकार स्वरूपाची उपासना जे भक्त करतात त्यांची लक्षणं सांगितली. म्हणजे 6व्या श्लोकामध्ये भक्ताचं नाव घेतलेलं नाही, फक्त त्याची लक्षणं सांगितलेली आहेत. लक्षणावरून हे वर्णन कोणाचं आहे असं आपल्याला पाहता येतं. थोडं सोपं सांगतो. थोडं अवघड चाललंय का? अवघड वाटतंय का? म्हणजे तुमच्या चेहऱ्याका बघून मला असं वाटतंय मी जरा जास्त अवघड सांगतोय. असं थोडं सोपं सांगतो. काय कधी कधी आपल्याला लक्षणावरून वस्तू ओळखता येते. 8 वर्षाचा मुलगा अंगणामध्ये खेळ खेळतोय, सकाळची वेळ 10-10:30ची. त्याची आई घरामध्ये स्वयंपाक करते. सोपं सांगतो. स्वयंपाक सुरू आहे, जसा आत्ता इथं मागं चाललाय तसा. पंचपक्वान्नात जेवण त्याची आई घरामध्ये तयार करते. 8 वर्षाचा मुलगा अंगणामध्ये खेळतोय. खेळता खेळता मुलगा आतमध्ये आला आणि सांगितलं, आई आई बाहेर कोणतरी आलंय. आता आईचे हात पिठाने भरलेले, भाकरी थापण्याचं काम चाललेलं. आई म्हणली, कोण आलंय? मुलगा म्हणला, कोण आलंय मला माहित नाही, पण कसा दिसतोय असा प्रश्न ज्यावेळेस आईने विचारला त्यावेळेस मुलानं सांगितलं, आई कसा दिसतोय हे जर सांगायचं ठरलं तर त्याने धोतर घातलंय, अंगामध्ये नेरो घातलाय, गळ्यामध्ये उपारणा आहे, खांद्यावरती पिशवी अडकवलेली आहे, हातामध्ये टाळ आहे, गळ्यामध्ये माळा आहे, कपाळाला गंध लावलाय आणि त्याच्या डोक्यावरती मोरांच्या पिसाचा मुकुट आहे. असं वर्णन कुणी सांगितलं? मुलाने सांगितलं. कुणाला सांगितलंय? आईला सांगितलं. आता हे वर्णन ऐकल्याच्या नंतर आईनं ओळखलं की बाहेर कोण आलंय. कोण आलंय? वासुदेव आलाय. हे जसं तुम्ही ओळखलं तसं त्या मुलाच्या आईने ओळखलं. मुलानं वासुदेवाचं नाव घेतलंय का? नाही. त्याच्या आईनं कसं ओळखलं? लक्षणं ऐकून ओळखलं. तसं या श्लोकामध्ये नाव घेतलेलं नाही भक्ताचं, सांगितलेली लक्षणं जी आहेत ही लक्षणं पाहून आपल्याला ओळखता येतं. त्या सांगितलेली लक्षणं ही सगुण साकार स्वरूपाच्या भगवंताची उपासना करणाऱ्या भक्ताची आहेत. तो भक्त काय करतो? भगवंतानं सांगितलं, ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य मत्पराहा अनन्येनेव योगेन माम ध्यायन्ते उपासते. देवानं सांगितलं भक्त काय करतो? भक्त सगळी कर्म मला समर्पित करतो. ये तू सर्वानी कर्मानी, सगळी कर्म मला समर्पित करतो, माझ्याशी अनन्य राहतो. अनन्येनेव योगेन माम ध्यायन्ते उपासते, माझी ध्यान धारणा करतो, माझं ध्यान करतो. भगवंतानं सांगितलं. ज्ञानोबाराय बोलतात, कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे अशेखे जे का वर्ण विशेखे भागा आली. ज्ञानोबाराय बोलले, जो कोणी भक्त आहे तो कशी कर्म करतोय? त्याच्या वाट्याला आलेली सगळी कर्म तो आनंदाने करतोय. कर्मेंद्रिय सुखे ज्ञानोबाराय बोलले. सगळी कर्म सुखानं करून केलेले सगळे कर्म तो भगवंताला अर्पण करतोय. पंढरपूर क्षेत्रामध्ये झाडलोट करणारी एक महिला होती. 55-60 वय असेल. रस्त्याची झाडलोट करायची आणि तिचं एकच तिच्या मुखामध्ये वाक्य होतं, श्रीकृष्णार्पणमस्तु. लोकांनी काही म्हटलं ती एवढंच वाक्य म्हणायची, श्रीकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. झाडलोट करता करता कचरा, रस्त्याने माणूस चाललाय, मोठा माणूस, पांढरी कपडे कडक, झाडलोट करतीत महिला, कचरा त्याच्या अंगावरती उडला. कुणाच्या? माणसाच्या. त्याला राग आला. पांढरी कपडे घालणाऱ्या माणसाला लगेच राग येतो, कपड्यावरती कचरा उडला म्हणून. आणि त्या माणसानं मागचा पुढचा विचार न करता त्या बाईच्या एक थोबाडात दिली. ती बाई म्हणली, कृष्णार्पणमस्तु. माणूस दर्शन करण्याकरता मंदिरामध्ये गेला. दर्शन करण्याकरता भगवंताचा चेहरा पाहिला. भगवंताचा गाल लाल झालता. मग त्या माणसानं विचारलं त्या पुजाऱ्याला, म्हणले, का हो देवाचं तोंड लाल का झालं? पुजारी म्हणला, काही सांगता येत नाही, मी पूजा करतोय म्हणला बरेच वर्षापासून, पण एवढं काय बारकाव मला सांगता यायचा. दुसरा एक साधा वारकरी होता बाजूला. तो म्हणला, अहो
या पंढरी नगरीमध्ये एक महिला आहे म्हणला, आणि ती नेमकी अशी म्हणत असते, कृष्णार्पणमस्तु कृष्णार्पणमस्तु. तिला कोणीतरी काहीतरी मारहाण केली असेल आणि ती म्हणून गेली असेल कृष्णार्पणमस्तु. त्या बाईचा गाल लाल व्हायच्या ऐवजी देवाचा गाल लाल झाला. या माणसाला कळून चुकलं, त्या बाईला मारणारा माणूस आपणच. मला मुद्दा काय सांगायचा आहे, भक्त आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करतो, हा मुद्दा सांगायचा आहे. कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे अशेखे, जे कावर्ण विषयके भागा आली. स्वतःच्या वाट्याला आलेली सगळी कर्म असा भक्त जो आहे तो भगवंताला अर्पण करतो. मग त्याच्या हातून होणारे कायिक कर्म असो, वाचिक कर्म असो अथवा मानसिक कर्म असो, सगळी कर्म भगवंताला समर्पित करतो. कायिक कर्म, त्या भक्ताच्या हातून होणारी सगळी कायिक कर्म, काय म्हणजे शरीर, देहाच्या संदर्भाने होणारी सगळी कर्म भगवंताला समर्पित करतो. पायी तीर्थयात्रा, मुखी रामनाम, हाची माझा नेम सिद्धी नेई, नाथ महाराज बोलतात. सगळी आपली कायिक कर्म समर्पित करतो. वाचिक कर्म भगवंताला समर्पित करतो. नवे नवे भगवंताशिवाय दुसऱ्या गोष्टी तो बोलत नाही, बोलणेची नाही. आता देवाविन काही, तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाची आता काम नाही. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. असा तो भक्त भगवंताशिवाय दुसरं काही बोलत नाही. वाचिक कर्म भगवंताला समर्पित करतो. मानसिक कर्म सुद्धा भगवंताला समर्पित करतो. देहदृष्ट्या असा भक्त संसारामध्ये दिसत असला तरी मानसिक दृष्टीने तो परमात्माशी एकरूप असतो. मन हे गोविंदी देह काम करी हो. असा महात्मा, असा भक्त जरी वरवर पाहता आपल्यासारखा सगळे व्यवहार करत असला, खात असला, पित असला, झोपत असला, सगळे कर्म करताना दिसत असला तरी सुद्धा त्याच्या अंतकरणाची भूमिका भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप झालेली असते. कायेनं वाचेनं मनानं तो भगवंताची सेवा करतो. हा त्याच्यामधला आणि आपल्या सारख्या सामान्य जीवामधला फरक आहे. आणि म्हणून सगळी कर्म तो परमात्म्याला समर्पित करतो. ज्ञानोबाराय बोलतात, आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव आणवती नाही. ज्ञानोबाराय बोलतात, अशा भक्ताच्या सगळ्या क्रियांना माझ्याशिवाय पर्याय नाही. देव बोलले, असा भक्त सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेत जाईपर्यंत ज्या काही क्रिया करतो त्या सगळ्या क्रिया माझी सेवा म्हणून करतो, माझी भक्ती म्हणून करतो. ज्ञानोबाराय बोलतात. आणि अशा भक्तांच्या माध्यमातून त्या भक्तांनी भगवंताकरता कोणत्या गोष्टींचा त्याग केला हे ज्ञानोबारायांनी आजच्या ओळीमध्ये सांगितलं. आता इथून पुढं आता जी सेवेकरता ओळी घेतली त्या ओळीचं चिंतन सुरू होईल. मग तुम्हाला शंका येईल, आतापर्यंत काय सांगितलं? नाही, आतापर्यंत प्रवचनच सांगितलं, फक्त या ओवीची पार्श्वभूमी सांगितली. म्हणजे टीव्हीला मालिका लागते, मालिकेमध्ये कालच्या भागात काय घडलंय हे दाखवतात. तसं या ओवीच्या आधी काय घडलंय कालच्या भागात हे मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत. आता इथून पुढे काय चालू होईल, जी ओवी सेवेसाठी निवडली ती ओवी सुरू होईल. ज्ञानोबाराय बोलतात, जयांची आवडी केली मदशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. ज्ञानोबाराय बोलतात, अशा भक्तांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी आवड आहे. म्हणजे प्रत्येकाच्या आवडीचे विषय भिन्न भिन्न पाहायला सापडतात. काही लोकांना प्रपंच आवडतो, काही लोकांना संपत्ती आवडते, काही लोकांना देव आवडतो, काही लोकांना पंचविषय आवडतात. म्हणजे काही लोकांची धारणा अशी आहे, जन्माला यावं, मजा करावी, खावं प्यावं आणि मरून जावं. म्हणजे यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः, असा काही लोकांचा विचार आहे. जन्माला यायचं, काय करायचं, काय नाही, मजा करायची, मजा करायची, मरून जायचं. अशी लोक देवाला मानत नाही. त्यांच्या जीवनाचं ध्येय एवढंच, जीवनामध्ये मजा करणं बस. काही लोकांना प्रपंच आवडतोय, वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, हीच करी हवं संसारिक. प्रापंचिक लोकांना प्रपंच आवडतोय. प्रपंचात लोक रममान झाली. किती रममान झाली म्हणजे इतकी रममान झाली, जन्म झाल्यावरती बालपण, पुढे तरुणपण, पुढे म्हातारपण, त्याच्या पुढे सरपण. सरपणावर जाईपर्यंत लोकांच्या अंतकरणातून प्रपंच सुटत. मग त्यांची भूमिकाच अशी होत नाही की आता आपण प्रपंच सोडावा, आता आपण रिटायर झालोय, ज्ञानेश्वरी पारायण करावं,
शिरामाते सप्तामध्ये जाऊन बसावं, प्रवचन श्रवण करावं, पारायण करावं, सेवा करावी भगवंताची, ज्ञानेश्वरी पारायण करावं, गाथा पारायण करावं, देवळांनी पंढरपूरची वारी करावी, असं त्यांच्या मनामध्ये येत काहीतरी बोला येत नाही. तुमच्या मनामध्ये आले म्हणून तुम्ही इथं आलाय, पण तुमच्या गावामध्ये बाकीचे जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये येत नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, लोक प्रपंचामध्ये रममाण झाली, प्रपंच सुटत नाही. असो, काही लोकांना परमात्मा आवडतो, भक्ताच्या आवडीचा विषय देव विषय. म्हणजे ज्याप्रमाणे लोकांना प्रपंच आवडतो, काही लोकांना संपत्ती आवडते, त्याप्रमाणे भक्तांना परमात्मा आवडतो. माणसाला काय आवडावं ह्याचं उत्तर सांगत असताना जीवाला देव आवडावा शास्त्रानं उत्तर सांगितलं. देव का आवडावा? आपण भगवंताचे अंश आहोत. आपल्याला अंत समयाला वाचवणारा केवळ परमात्मा आहे. आपल्या जीवनाचा उद्धार केवळ आणि केवळ परमात्म्याच्या माध्यमातून, त्याच्या भक्तीच्या माध्यमातून होतो. म्हणून परमात्मा आपल्याला आवडावा, देव आवडावा. संतांना देव आवडतो. बहु आवडसी जीवापासून या, तुका म्हणे मज तूची आवडसी, सर्व भावेविषयी पांडुरंगा. किंवा तुकोबराय बोलतात, आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे, जो मी तुझं पाहे. असं मनीमध्ये बोलत चला. भक्ताला देव आवडतो, जीवाला देव आवडावा. काय आवड आणि इच्छा याच्यामध्ये फरक आहे. थोडं सोपं सांगतो. 2 दिवस उपाशी असणारा माणूस, खाण्यापिण्याकरता काही भेटलंच नाही, 2 दिवस उपाशी आहे, काहीतरी खायला मिळावं अशी त्याची इच्छा होती. रस्त्याने प्रवास करतोय, एक माणूस आडवा आला, म्हणले आमच्या घरी पंचपक्वान्नात जेवण केलंय, 2 घास खाऊन घ्या. आता हा 2 दिवस उपाशी, आनंद वाटला, चला म्हणले. त्याच्या घरी जेवायला गेला, हात धुतले, आसनावरती बसला, मांडी घालून बसला. माणसानं ताट आणलं, ताटामध्ये पहिल्यांदा भाकर आणली, भाजी आणली, भात आणतोय, वरण आणतोय, असं एक एक पदार्थ आणू लागला. जेवायला बसल्यावरती पाणी फिरवलं पाहिजे असं काही त्याला माहिती नव्हतं. जेवण हे केवळ जेवण नाही, तो एक यज्ञ आहे. उदर भरण नो हे जाणीजे, यज्ञ कर्म आहे. काय जेवण, त्याला काय माहित नव्हतं. भाकरी वाढली, भाजी वाढली, त्याने जे सुरुवात केली, भूक लागली होती, पाणी फिरवायचा काही त्याच्या मनामध्ये विचार नाही, त्याला माहितच नाही. भाकरीवरती आक्रमण केलं. माणसानं आतून भात आणेपर्यंत भाकर संपली. त्या माणसाने आतून भात आणला. अहो म्हणले, भाकर संपली का? म्हणले हो. भाताची वाटी टेकवली, भाकर आणण्याकरता गेला, भात संपला. अरे म्हणले भात संपला का? म्हणले हो. मग आता काय आणू? म्हणले भाजी आणा. भाजी आणण्याकरता गेला, ताटातले पदार्थ संपायचे. म्हणजे 15 मिनिटं भाजीची आणि भाकरीची गाठ होत नव्हती. भात आणला, वरण आणण्याकरता गेला, भात संपला. वरण आणलं तर भात कुठे शिल्लक? वरणाची भाताची गाठच पडे ना 15 मिनिटं. मग आता ताटामध्ये भजी असू, पापड असू, यांचं काय विचारू? ताळमेळच लागा ना पदार्थांचं एकमेकांना. भूक लागलेली होती, जेवण झालं. माणूस म्हणला आता काय वाढू नका, म्हणले माझं पोट भरलंय. नाही थोडं तरी, नाही काही नका, आता काहीच वाढू नका, पोट भरलंय. जेवणामध्ये त्यावेळेस जिलेबी होते त्या पंचपक्वानामध्ये. आता काय जिलेबीच आहे का? हा, जिलेबी होती. आता इतकी त्याने जिलेबी खाल्ली, इतकी खाल्ली, अकंठ जेवला. म्हणजे आ केल्यावरती मुखामध्ये जिलेबी दिसायची, इतका जेवला. हात धुतले, येतो म्हणला, आता पोट भरलं, निघाला. 2-4 पावलं पुढे गेला, पुन्हा दुसरा माणूस आडवा आला. म्हणले आमच्या घरी जेवण करता का? यानं सांगितलं अहो आत्ताच हात धुतलाय, हात वाळला पण नाही अजून. मग समोरचा माणूस म्हणला बरं नका जेवण करू, चहा घेता का 1 कप? आता चहा म्हणजे ह्याच्या आवडीचा विषय. म्हणला तर चला म्हणले. त्याच्या घरी गेला. बोलता बोलता त्याच्या लक्षामध्ये आलं माणसाच्या घरच्या की हा अकंठ जेवलाय. आ केल्यावरती जिलेबी दिसायची, एवढा जेवलाय. मग त्यानं सहज विचारलं, म्हणले अहो तुम्ही तर इतके पोटभर जेवले, तुमच्या मुखात जिलेबी दिसती, मग हा कप भर चहा तुम्ही पिणार कसं? म्हणजे तुमच्या पोटात जागा आहे का कप भर चहासाठी? यानं सांगितलं तुम्ही त्याची चिंता करू नका, जिलेबी पोकळ असते, त्या जिलेबीमध्ये मी चहा बसवतो. म्हणजे मला मुद्दा काय सांगायचा आहे,
त्या जिलबीच्या पोकळीमध्ये मी चहा बसवतो, पण तुम्ही चहा आणा. दृष्टांत संपला. मला सांगायचंय काय, 2 दिवस उपाशी असणारा माणूस अन्नाची अपेक्षा आहे हे बरोबर आहे, अन्नाची अपेक्षा आहे बरोबर आहे, पण पोट पूर्ण भरलेला असताना चहा प्यावा ही त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी चहाविषयीची आवड हे सांगायचंय. इच्छा आणि आवड याच्यामध्ये फरक आहे. इच्छा काहीतरी निमित्तानं असते, आवड निर्निमित्तानं असते. आवडी करता कसलंही निमित्त नसतं हे सांगायचंय. आवड वेगळी, इच्छा वेगळी. लोक व्यवहारामध्ये सहज बोलता बोलता आवड आणि इच्छा हे दोन शब्द एकत्र करतात. 2 शब्द एकत्र नाहीत. आवड वेगळी आहे, इच्छा वेगळी आहे. भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आवड आहे. त्या आवडीमुळं काय भक्ताने केलंय, ज्ञानोबाराय बोलले, जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे. ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी आवड आहे त्या भक्तानं काय केलं, केली मजशी कुळवाडी. कुदळवाडी नाही बरं, कुदळवाडी वेगळी आहे. कुळवाडी हा शब्द वापरला ज्ञानोबारांनी. कुळवाडी शब्दाचा अर्थ आहे आपले सगळे संबंध भगवंताशी जोडणे, याला कुळवाडी असं म्हणतात. कुदळवाडी असा शब्द नाही वापरला. कुळवाडी म्हणजे सगळे संबंध भगवंताशी जोडणे. विठ्ठल बाप माये चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा. भक्तांनी आपले सगळे संबंध भगवंताशी जोडले, याला कुळवाडी असं म्हणतात. आणि सहजच त्यांच्या हातून आता सगळे संबंध भगवंताशी जोडल्यामुळं त्यांच्या हातून सहजच 2 गोष्टींचा त्याग घडला. कोणत्या 2 गोष्टींचा त्याग घडला? ज्ञानोबाराय बोलतात, भोग मोक्ष बापुडी तेजली कुळे. त्यांनी भोगाचा त्याग केला, मोक्षाचा त्याग केला. पहिली गोष्ट सांगितली, त्या भक्तांनी भोगाचा त्याग केला. भोगाचे 8 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले. जे अन्नभोग, वस्त्रभोग, तांबूलभोग, स्त्रीभोग, शय्याभोग, सुगंधभोग, पुष्पभोग, संगीतभोग, असे 8 प्रकार सांगितले. या 8ही प्रकारच्या भोगाचा हरिभक्ताने आपल्या जीवनामध्ये त्याग केलेला पाहायला सापडतो. अष्टभोग भोगणे माते नाही चाड. ज्ञानोबाराय बोलले, भोगाविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये आसक्ती नाही. का आसक्ती नाही? भोगाचा संबंध देहाशी आहे. त्रिविध भोग या शरीरा, संतांनी सांगितलं. देहाचं स्वरूप अशा भक्ताला कळून चुकलेलं असतं. देह नाशिवंत स्वरूपाचा आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आणि शरीरात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तुवा झुंजावे पंडुकुमारा. ज्ञानोबाराय बोलले, देह नाशिवंत स्वरूपाचा आहे. काल नव्हता, आज आहे, उद्या नसणार. असा कोण आहे? कोण आहे? देह आहे. आईच्या उदरामध्ये येण्यापूर्वी देह नव्हता, आज दिसतोय, उद्या नसणार. हा देह नाशिवंत स्वरूपाचा आहे असं त्या भक्ताला जाणीव झालेली असते, निश्चय झालेला असतो, कळलेला असतं. आणि म्हणून नाशिवंत देहाच्या संबंधानं असणारे जे कोणी भोग आहेत ते सुद्धा भोग नाशिवंतच आहेत असं त्याला ज्ञात असल्या कारणानं त्या भोगामध्ये असा महात्मा, असा भक्त रममान होत नाही. तुकोबारांची भाषा आहे, नेदू भोग आम्ही आमूच्या शरीरा, तुम्हासी दातारा व्हावे म्हणून. देवा, आम्ही आमच्या देहाला भोग देणार नाहीत. आम्हाला आमच्या जीवनामध्ये तुझी प्राप्ती करायची. भोगामध्ये जर आमचं रममान मन झालं तर आम्हाला तुझा विसर पडेल आणि जीवनामध्ये तुझी प्राप्ती करायची ती राहून जाईल. म्हणून भोगावरी आम्ही घातला पाषाण, मरणाने येले. तुकोबाराय बोलतात, आम्ही आमच्या देहाला भोग देणार नाहीत. का देणार नाहीत? नाशिवंत आहेत, कारण सांगितलं. अजून का देणार नाहीत? भोगामध्ये मन रममान होईल, देवा तुझा विसर पडेल, म्हणून भोग देणार नाहीत. तिसरं कारण सांगत असताना म्हणजे शंका अशी उत्पन्न होते, जर हरिभक्त या मृत्यू लोकातले भोग नको म्हणतोय, मग स्वर्गादी भोगांचा विषयी त्याचं मत काय आहे? कारण मृत्यू लोकामध्ये हे जे काही भोग पाहायला सापडतात, पद प्रतिष्ठा, लौकिक संपत्ती वगैरे वगैरे, यासारखे भोग स्वर्गामध्ये सुद्धा आहेत. ज्ञानोबारांनी 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलं. म्हणती संसारी जन्मी जे यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. स्वर्गामध्ये सुद्धा भोग आहेत. अमृत पिण्याकरताय ऐरावतासारखं वाहन आहे इंद्रापशी. कल्पतरू, चिंतामणी यांची विपुलता आहे. उर्वशी, मेनका,
मनोरंजन करण्याकरता आहे, हे सगळे भोग, स्वर्गादी भोग, हे सुद्धा अशा हरिभक्ताला तुच्छ वाटतात. म्हणजे ज्याला कोणाला स्वर्गादी भोग पाहायचे असतील त्यानं तिथं जाऊन यावं. कुठं? स्वर्गात नाही सांगत, ज्ञानेश्वरीमध्ये पाहावं हे सांगतोय. म्हणजे स्वर्गादी भोगाचं वर्णन ज्याला पाहायचं असेल त्यांनी तिथं जावं असं नाही. ज्ञानोबारांनी जे सांगितले स्वर्गाचं वर्णन ते पाहावं हे सांगायचंय. आणि मग इथले भोग जसे त्याला तुच्छ वाटतात तसे तिथले सुद्धा भोग त्याला तुच्छ वाटतात. ऐहिकीचे का स्वर्गीचे भोग पायक झाले इच्छेचे, ते भोगावे हे न रुचे मना माझी, ज्ञानोबाराय बोलतात. अशा भोगाविषयी त्याच्या अंतःकरणामध्ये तुच्छता निर्माण होते. म्हणजे गंमत अशी आहे, तुम्हाला मी एक घडलेला प्रसंग सांगतो, थोडं सोपं सांगतो म्हणजे लक्षामध्ये येईल. हरिभक्त आपल्या जीवनामध्ये भोगाचा त्याग कसा करतो हे सांगतो. आमचे गुरुदेव होऊन गेले ब्रह्मलीन मारुती महाराज थोरात, यांना कल्पना आहे. त्यांच्या तरुणपणामध्ये ते मुंबईला सर्कल इन्स्पेक्टर होते. आश्रमामध्ये आले, विचारसागर ग्रंथाचं श्रवण केलं. 2 महिने रजा संपली, मुंबईला गेले ड्युटीवरती. पण 2 महिने जे इथं श्रवण केलं होतं आश्रमात, साधक आश्रमात विचारसागर ग्रंथाचं श्रवण केलं होतं, तो ग्रंथ आपला पूर्ण व्हावा, श्रवण व्हावं पूर्ण, असं त्यांच्या अंतःकरणामध्ये इच्छा होती. वरिष्ठांना पत्र लिहिलं, म्हणले मला 4 महिन्यांची रजा मंजूर करा. वरिष्ठांनी कारण विचारलं, म्हणले कशा करता? नाही म्हणले, मला आळंदीला जायचंय, साधक आश्रमामध्ये विचारसागर ग्रंथाचं श्रवण करायचंय. वरिष्ठांना आनंद वाटला, कारण विचारसागर ग्रंथ काय आहे, त्याचं महात्म्य काय वगैरे त्यांना ज्ञात होतं. म्हणले चांगली गोष्ट आहे. रजा मंजूर केली. 4 महिन्यांची रजा घेऊन पुन्हा गुरुदेव आमच्या आश्रमामध्ये आले. विचारसागर ग्रंथ पूर्णपणे शिकले, श्रवण केला. तरुणपणामध्ये VRS घेतलं, स्वइच्छेनं राजीनामा दिला, आश्रमात राहू लागले. आता केवळ आपल्याला जीवनामध्ये परमार्थ करायचा आहे, संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे, सेवा करायची, असा उद्देश अंतःकरणामध्ये असताना, आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्या तरुणपणामध्ये, तरुणपण म्हणलं की लोकांना लगेच अंतःकरणामध्ये शंका येते, कधी करायचं यांचं, म्हणजे असं. मग असं एका माणसाच्या अंतःकरणामध्ये शंका आली, म्हणले कधी करायचं यांचं. त्यांच्या घरच्या लोकांना विचारलं, घरच्यांनी सांगितलं, म्हणले ह्याचं उत्तर ते स्वतः देतील, म्हणले आश्रमात जावं त्यांना विचारण्याकरता. त्यांच्या गावाकडचं एक स्थळ होतं. स्थळाचं मागणं घेऊन ते माणूस आश्रमामध्ये आला. सांगितलं महाराजांना, नाव म्हणले अमुक अमुक असं असं स्थळ आहे, तुमचं लग्न करायचंय का? महाराज म्हणले, ज्या मुलीची गीता पाठ असेल तिच्याविषयी मी विचार करेन. महाराजांना लग्न करायचं नव्हतं, पण नकार कसा द्यायचा एवढ्या मोठ्या माणसाला? कारण सांगितलं, गीता पाठ असेल तर विचार करेन. कोणती मुलगी गीता पाठ करणार? आणि केली एखादीनं पाठ, ती कशाला लग्न करीन? म्हणजे काहीतरी वेळ आपली मारून नेण्याकरता उत्तर दिलं. त्या माणसानं पुन्हा दुसऱ्या दिवशी निरोप आणला. म्हणले महाराज, त्या मुलीचे वडील मोठे बागायतदार व्यावसायिक त्यांच्या परिसरामधले, त्यांचं म्हणणं असं आहे, 51 तोळे सोनं देतो, तुम्ही म्हणून तसं लग्न लावून देतो, फक्त आमची मुलगी तुमच्या पदरामध्ये घ्या. महाराज म्हणले, त्यांचं 51 तोळे सोनंही नको आणि त्यांची मुलगीही नको आणि त्यांचं लग्नही नको. मला मुद्दा काय सांगायचा आहे, म्हणजे मला वाटतं 78 किंवा 80 सालची गोष्ट असेल. 80 सालामध्ये, 75-78 सालामध्ये 51 तोळे सोनं लग्नामध्ये देण्याकरता माणूस तयार असताना ही संधी काल आथाडली? त्याचं कारण अंतःकरणातून भोगाविषयी त्याग झाला, हे कारण सांगायचंय. मुद्दा काय सांगायचा आहे, ज्याला आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ भक्ती करायची, केवळ आणि केवळ सेवा करायची, त्याच्या अंतःकरणामध्ये भोगाविषयी लालसा उत्पन्न होत नाही, हे सांगायचे. त्याच्यामुळं असा भक्त भोगाचा त्याग करतो. 1, मोक्षाचाही त्याग करतो. 2, मोक्ष कशाला म्हणतात? शास्त्राने मोक्ष शब्दाची व्याख्या सांगितली, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याला मोक्ष असं म्हणतात. जन्म मरणाचा बाध करणं, जन्म मरणातीत होणं, याला मोक्ष असं म्हणतात. अशा हरिभक्ताला मोक्ष सुद्धा नको. का नको? मोक्ष काय करतो? जन्म मरणाची परंपरा थांबवतो. मोक्ष प्राप्त झाला असता जीवाला जन्माला यावं लागत नाही. जन्म नाही म्हणल्यावर मरण आपोआपच नाही. पण अशा हरिभक्तांची इच्छा आहे, देवा आम्हाला पुन्हा पुन्हा जन्माला यायचंय, घेईन मी जन्म याचसाठी देवा. कशा करता? तुझी सेवा करण्याकरता, तुझी भक्ती करण्याकरता. तुझ्या भक्तीमध्ये जे सुख आहे त्या सुखाची अनुभूती घेण्याकरता मी देवा पुन्हा पुन्हा जन्माला येईल.
भगवंताच्या भजनामध्ये, भगवंताच्या सेवेमध्ये काय सुख आहे याची जाणीव हरिभक्ता झालेली असते. म्हणून अशा सुखाची अनुभूती घेण्याकरता देवा मी पुन्हा जन्माला येईन. विटे ऐसे सुख नवे भक्तिरस, पडता पडती आस सेवावी. हे देवा, तुझ्या भजनामध्ये असणारं सुख हे नाशवंत स्वरूपाचं नाही. म्हणून तर 700 वर्षापासून आपण अभंग म्हणतोय, सुंदर ते ध्यान रूप पाहता लोचनी. अजून त्या अभंगातला गोडवा कमी झालेला. काहीतरी बोला की असं, म्हणजे तुम्ही काहीतरी बोललं मला कळेल की तुम्ही ऐकताय, नाही तर मी एकटाच बोलतोय असं व्हायला नको. 700 वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये अभंग सुरू आहे. अभंग अजून बदललेला नाही. अभंग सोडा, त्याच्यातला अक्षर सुद्धा बदललेला नाही. पण असं असून सुद्धा त्यातला गोडवा कमी झालेला नाही. असं अविनाशी असणारं भगवंताच्या भजनामधलं सुख आम्हाला प्राप्त व्हावं, याच्याकरता मोक्ष नको. भगवंतानं तुकोबारायांना आग्रह केला. तुकोबाराय, तुम्ही म्हणता मी जन्म घेईन, हो. तुम्ही म्हणता सेवा करायची, भजन करायचे, हो. अहो मग एवढा आटापिटा कशा करता? काही लोकांना मोक्षाची अपेक्षा आहे. ऐका, काही लोकांना असं वाटतं मोक्ष आम्हाला प्राप्त व्हावा, जन्म मरणाची परंपरा आमची निवृत्त व्हावी. पण तुकोबारांना मान्य नाही. महाराज म्हणले आम्हाला जन्म घ्यायचे. देव म्हणले अहो मोक्ष काही तुम्हाला साधा वाटला का? जपी तपी संन्यासी योगी आयुष्यभर साधना करतात, ज्ञान प्राप्त करतात, त्या योगानं त्यांना मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष काय रस्त्यावर पडलाय का? दुर्लभ असणारा मोक्ष तुम्हाला आम्ही देतोय. महाराज म्हणले मोक्ष आम्हा घरी कामरिये दासी, होय सांगू ऐसे तुका म्हणे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवसचारी खेळीमेळी. आम्हाला नको मोक्ष. मोक्ष तुमचा देवा, दुर्लभ तो तुम्ही ठेवा. दुर्लभ असेल तर देवा नका देवा आम्हाला. मनी भक्तीची आवडी, आमच्या अंतकरणामध्ये भक्तीची आवड आहे, आम्हाला सेवा करायची. भगवंताने विचारलं मग तुमचं मागा धरून चाललंय सेवा करायची, भक्ती करायची, असं आहे काय त्या भक्तीमध्ये? भक्तीमध्ये असं आहे काय? तुकोबाराय बोलले तुझे पायी सुख सर्व आहे. आम्हाला तुझ्या चरणाजवळ सुख प्राप्त होतं आणि या सुखाची अनुभूती घ्यायची, म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. मोक्षाबद्दल काय सांगता? महाराज म्हणले संसार तो तयाचा दास, मोक्ष तो पाहतसे वास. रिद्धी सिद्धी देशवटा त्रास, न शिवती यास वैष्णव जन. नाटाच्या अभंगातलं प्रमाण. महाराज म्हणले आम्हाला भक्ती करायची, सेवा करायची, म्हणून भोग मोक्ष बापुडी तेजली पुढे. असे हरिभक्त आपल्या जीवनामध्ये भगवंताची सेवा करतात, भक्ती करतात, भजन करतात, भजनामध्ये असणारा आनंद उपभोगतात आणि हेच भजन पुन्हा पुन्हा अनुभवण्याकरता पुन्हा पुन्हा जन्माला येतात आणि पुढच्याही जन्मामध्ये भक्ती करत राहतात. असं या ओवीचा मतितार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आपली वेळही संपली. म्हणजे आपलं कसं आहे, पालिकेची शाळा भरताना जरी उशिरा भरली असली तरी सुट्टी मात्र वेळेवरती. तसं आहे, जरी 5 मिनिटं माझ्याकडनं सुरुवातीला वेळ झाला असला तरी आपण वेळेवरती सोडणार आहोत. आपली वेळ संपली. झालेली सेवा रुक्मिणी प्राण संजीवन, बाप पांडुरंगा चरणी अर्पण आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मद द्यावे पसाय दान हे. जे कळांचे व्यंकटी सांडे, अया सत्कर्मी रती वाढ. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी. ईश्वर निष्ठांची मांद्यावी, अनवर्त भूमंडळी भेटते आभुता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्र मेघे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी. दृष्टांदृष्ट विजय होवावे, तेथ मने श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुतिया झाला. येणे वरे ज्ञान देव सुतिया झाला. येणे वरे ज्ञान देव. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.